सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री फसव्या आणि जनतेला भुलभुलैया करणाऱ्या घोषणा करतात। मागील काही निवडणुकीच्या अगोदर अनैतिक धंदे बंद करणार, दारू, मटका, जुगार, अंमली पदार्थ बंद करणार अशा प्रकारचे बोलून एकावरती धाड टाकली आणि जसं काय मी मोठा सिंगम असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व फेल गेलं। आज जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू, मटका, जुगार आणि असलेल्या अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात फिरतात। एवढंच नव्हे तर तालुक्यात आता पट चालू झालेले आहेत। अजून 1-2 दिवसांनी कुठेतरी पट चालू होणार आहे। त्यासाठी 2 पोलिसांनी 50,000 रुपये महिन्याला की दिवसाला मागितले तेवढं कळलं नाही, पण ही माहिती आमच्याकडे आलेली आहे की अशा प्रकारचं माळावर चालणारे पट परत चालू होणार आहे। याचाच अर्थ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे या ठिकाणी चालू आहे। आज एवढंच नव्हे तर त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आणि तिकडचे शहर अध्यक्ष म्हणून असलेले त्यांनी तर मध्ये पेपरला स्टेटमेंट दिलेली, हे अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, ते बंद झाले पाहिजे। म्हणजे त्यांच्याच पक्षाचे लोक सांगतायत की हा धंदे चालू आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालू आहेत, कुठे बंद झालेले नाहीत। म्हणजेच पालकमंत्र्याचे कोण ऐकत नाहीत, पालकमंत्र्यांचे आदेश केराच्या टोपलीत टाकले जातात, अशा प्रकारचा विषय आहे। आज विरोधी पक्ष सातत्याने हेच बोलत होतं, तेच त्यांचे बंधू आज त्यांच्या सहकारी पक्षाचे सत्तामधल्या सहकारी पक्षाचे आमदार, कणकवली मालवणचे आमदार यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन। त्यांनी तर एक गौप्यस्फोट केला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा धंदा चालू आहेच। एवढंच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनापरवाना अनैतिक धंद्याप्रमाणे दारू कंपनी चालू केलेली आहे आणि त्या म्हणून दारू वाटली गोवा बनवली दारू दिली जाते अशा प्रकारे सांगून गप्प बसले नाही, तर अंमली पदार्थ छोट्या छोट्या मुलांच्या पाठीवरील बॅग देऊन त्या अंमली पदार्थ सगळीकडे फिरवले जात आहेत। पण पोलीस यंत्रणा फक्त अंमली पदार्थाचे लोकांना पकडल्यासारखे दाखवत आहेत, पण ते मूळ पदापर्यंत जात नाही। जी मागणी आम्ही आतापर्यंत करत होतो तीच मागणी आता त्यांचे सहकारी आणि त्यांचे असलेले सख्खे भाऊ सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी बोलून दाखवलं। याचा अर्थ त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन की जिल्ह्यातल्या विरोधी पक्षाचा आवाज त्या सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी उचलला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। की अशा प्रकारचे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, दारू चालू असून त्याच्यावरती पालकमंत्र्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही, त्यामुळे पालकमंत्री फेल्युअर आहे। पोलीस खऱ्या अर्थाने आजकाल कणकवली पोलीस ज्या काही गुन्हेगार गाड्या, अन्य गाड्या ह्या पकडतात, पण त्याच्याकडून 5-50,000 रुपये घेऊन त्या सोडल्या जातात, कोणत्याही रेकॉर्डवरती केस आणत नाहीत। अशा प्रकारची आता कणकवली पोलीस स्टेशनला पण टोळी निर्माण झालेली आहे। ती टोळी एवढंच काम करते आहे की अशा असलेल्या फक्त काही लोकांना दिखाऊपणाच्या धाडी घालायच्या, पण तिथे काही सापडणार नाही, पण जिथे आहे ते त्यांना माहिती आहे तिथे कधी जाणार नाही, अशा प्रकार झाला। आणि तिथे हा मतदारसंघ, हा तालुका आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा मतदारसंघातला तालुका आहे, त्यामुळे पालकमंत्र्याचा वचक जिल्ह्यावरती राहिलेला नाही, अधिकारांवरती राहिलेला नाही। पालकमंत्री पूर्णपणे या ठिकाणी फेल्युअर, फक्त घोषणाबाजी करण्यामध्ये पालकमंत्री 1 नंबर दिसत आहेत।